निशाची आंघोळ नुकतीच झाली होती. दाईने बाळाची मालिश आणि आंघोळ करून दिली होती. निशा बाथरूममधून बाहेर येताच दाई म्हणाली, ताईसाहेब, बाळ तयार झालंय. तुम्ही याला बाळगुती देता का? त्या म्हणाल्या, अगं निशा, तू आराम कर, मी बाळाला घुटी पाजते. असं म्हणत त्यांनी बाळाला जवळ घेतलं आणि त्या वाटीतील औषध चमच्याने पाजू लागल्या. हे सगळं दाईबाई पाहत होती. निघताना ती म्हणाली, बरं ताईसाहेब, मी येते. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे ताई घरी आली. बाळाची मालिश करताना ती निशाला म्हणाली, एक सांगू का ताईसाहेब, जर तुम्हाला वाईट वाटत नसेल तर? निशा म्हणाली, बोला ना, काय झालंय? दाई म्हणाली, नाही, असं काही नाही. मला फक्त एवढंच सांगायचं होतं की मीनासाहेबांनी काल बाळाला मी बनवलेली घुटी न पाजता दुसरंच काहीतरी वाटीत आणलं होतं. आणि तसंही त्यांच्या लग्नाला 10 वर्ष झालीत, अजून त्यांना मूल नाही. अशा बाईच्या हातून बाळाला. तिचं बोलणं मध्येच थांबवत निशा म्हणाली, ताई आजी, तुम्ही हे काय बोलत आहात? माझी ताई माझी खूप काळजी घेतात. हे मूल त्यांचंच आहे असं समजा. मी गरोदर असताना त्यांनी माझी किती काळजी घेतली. पुन्हा कधी असं बोलू नका. त्यावर दाई म्हणाली, माझं काय जातंय, मी तर तुमच्या भल्यासाठीच बोलले. दुसऱ्या दिवशी दाई येणार नव्हती. त्यामुळे मीनाबाईंनीच बाळाची मालिश आणि अंघोळ केली. निशाची तब्येत बरी नसल्याने ती झोपली होती. थोड्या वेळाने बाळाच्या आवाजाने तिला जाग आली. तिने पाहिलं की मीनाबाई बाळाला घुटी पाजत होत्या. तेव्हा निशाला दाईचं बोलणं आठवलं. खरंच, दाई जर खरंच बोलत असेल तर? तिच्या मनात विचारांची गर्दी झाली. दुसऱ्या दिवशी मीनाबाई बाळाला घुटी पाजण्यासाठी आल्या. तेव्हा निशा म्हणाली, ताई नको, मी पाजते बाळाला. घुटी द्या आणि त्याला द्या माझ्याकडे. मीनाबाईंनी निशाकडे पाहिलं, हलकसं हसल्या आणि बाळाला तिच्याकडे देऊन खोलीबाहेर निघाल्या. त्या रात्री निशाला तहान लागली. ती पाणी प्यायला स्वयंपाकघरात गेली. स्वयंपाकघराला मागून मीनाबाईंची खोली होती. तिला तिथून कुजबुजण्याचा आवाज ऐकू आला. निशाचे भासरे म्हणत होते, अगं, तू मनाला लावून घेऊ नकोस. आपली निशा भोळी आहे. तिचा तसा उद्देश नसेल. मीनाबाई म्हणाल्या, नाही हो, निशा आज नेहमीसारखी बोलली नाही. तिच्या डोळ्यात मला काहीतरी वेगळंच दिसलं. भासरे म्हणाले, आपण आपली प्रॉपर्टी बाळाच्या नावावर करून दूर गावी राहायला जाऊ. उगाच पुढे गैरसमज नकोत. मीनाबाई पुढे म्हणाल्या, हे बघा, बाळाच्या घुटीचं सामान आहे. ती दाई वाटी नीट स्वच्छ न करता त्यात घुटी बनवते. उद्या मी हे सगळं निशाला देईल आणि सांगेल की घुटी तूच बनवत जा. हे बोलणं ऐकताच निशाला स्वतःच्या वागण्याचा खूप पश्चाताप झाला. दुसऱ्या दिवशी मीनाबाई निशाच्या खोलीत आल्या. त्या काही बोलण्यात इतक्यातच निशा म्हणाली, ताई, हा बघा ना बाळ, तुम्ही याला घ्या. याला तुमची खूप सवय झाली आहे. माझ्याजवळ तर तो राहतच नाही. मीनाबाईंनी त्याला जवळ घेतलं आणि रोजप्रमाणे त्याला घुटी पाजू लागल्या. तेव्हा निशा म्हणाली, ताई, मला माफ करा. तुम्हाला माझ्या वागण्याचं खूप वाईट वाटलं असेल ना? माझी चूक झाली. मी पुन्हा कधीच असं करणार नाही. बाळ माझं असलं तरी त्याच्या नावावर तुमचाच तितकाच हक्क आहे. तुम्हीही त्याच्या आईसारख्याच आहात. हे बोलताना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मीनाबाई तिचे अश्रू पुसत म्हणाल्या, नाही ग निशा, तू रडू नकोस. तू तर माझी लहान बहीण आहेस. असं म्हणत दोघींनी एकमेकांना मिठी मारली. पाळण्यातलं बाळही त्यांच्याकडे पाहून हसू लागलं. त्यांचं ते निरागस हास्य पाहून दोघींच्याही चेहऱ्यावर पुन्हा हसू उमटलं. गैरसमज माणसांना दूर करतात, पण प्रेम आणि विश्वास त्यांना पुन्हा एकत्र आणतात. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.